नमस्कार. कृष्णाई पर्ल शॉपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण जसं सर असे म्हणतात की दागिना कस्टमरच्या मनातला बनवून देणार आम्ही कृष्णाई पर्ल शॉपी. तर आज ह्या ताई आलेल्या आहेत, लांबून आलेल्या आहेत. त्याच सांगतील त्या कुठून आल्या आणि त्यांना त्यांच्या पसंतीचे दागिने आपण बनवून दिलेले आहेत. तर बोला, कुठून आला होतात ताई तुम्ही? आम्ही वडकीवरून आलेलो आहे आणि हे आम्ही म्हणजे नाही का इंस्टावर यूट्यूबला व्हिडिओ बघून आलेले. म्हणजे कसं वाटलं तुम्हाला इंस्टावर बघणं आणि आता दुकानात तुम्ही खरेदी केली? व्हिडिओ पाहण्यात आणि दुकानात येऊन समोर पाहण्यात म्हणजे खूप फरक आहे. नाही, आम्ही तेच आणि सांगत जसं असतो, पाहिजे तसं तुम्ही बनवून दिलाय. हां, ॲक्च्युली चौघीही म्हणजे नातेवाईकच आहेत. नातेवाईक म्हणण्यापेक्षा आम्ही जावा आहे. आम्ही जावा आहोत. गावाचे एकाच घरातले आहेत. एकाच घरातून आलोय. आणि वडकीवरून आलोय आम्ही. वडकी म्हणजे हडपसरच्या पुढे फुरसुंगी दिवेघाटाच्या दिवेघाटाच्या पायथ्याला. तर तुमची ही पहिली आणि शेवटची ट्रिप आपल्या चिंचवड शाखेमध्ये होईल, कारण आम्ही लवकरच हडपसरला येत आहे. आम्ही इथे येणारच नव्हतो, म्हटलं होतं थोडा उशीर लागेल आम्हाला, हडपसरला यायला थोडा उशीर जायचं. लागेल कारण थोडं चौघींनीही सेम बनवून घेतलेले आहे संक्रांतीसाठी त्यांना दाखवा स्पेशल. सगळे, आणि त्यांना एक एक गिफ्ट पण दिलेले. आणि त्यांना हे एक एक गिफ्ट पण दिलेले आहेत. चौघींनी सेम बनवून घेतलेले आहेत प्रत्येक पीस. ऑलरेडी फक्त एकच पीस होता दुकानात, आम्ही 3 एक्स्ट्रा बनवून घेतले. फोन मध्ये म्हणजे इंस्टाग्रामवर मोबाईल मध्ये बघणं आणि प्रत्यक्षात दुकानात खूप बघणं, फरक त्यात आहे. काय तुम्हाला वाटलं का? क्वालिटी खूप छान आहे. फोनवर क्वालिटी समजत नाही, ज्यावेळेस आपण समोर येतो ना त्यावेळेस आपल्याला क्वालिटी म्हणजे माणसातली आणि कोणती जी वस्तू घेतो त्याच्यातली क्वालिटी आम्ही ते सांगत असतो त्यासाठी की त्याच्यासाठी आमचा मेसेज पण तुम्हाला जातो. शॉप मध्ये आले तर भरपूर व्हरायटी बघायला मिळेल. म्हणूनच आम्ही आलो, म्हणलं आपलं तो फर्स्ट टाइम आमचा आम्ही खुश आहात पण ऑटो मेसेज येतो आमचा. मला हेच पाहिजे असते की तुम्हाला म्हणजे समाधानाने तुम्ही कस्टमरनी खरेदी केलं तर म्हणजे तुमच्या मनातलं जे आहे ते दागिन्यांमध्ये म्हणजे स्वतःच्या चेहऱ्यावरचं जे आपण म्हणतो ना, जे स्मित हास्य असतं पैसे ते जाऊन जर आपल्याला समाधान. व्हरायटी जशी छान भेटली की नाही का प्रत्येक वेळेस घालताना ते आपल्याला छान अनुभव येतो. बरोबर तसंच हवं असतं. आणि जो आनंद असतो तो आपल्या चेहऱ्यावर दिसत असतो. तुमचे वडकीचे मोडक वगैरे बरेच कस्टमर आहेत आमचे, आणि फुरसुंगी. चला आता नेक्स्ट टाइम आता नेक्स्ट टाइम आल्यावर लवकरच. पण समजा काही कारणामुळे नाही चालू झालं तर मागं पुढे होऊ शकतं. तशी आमच्या हडपसरच्या एरियात राहणाऱ्या लोकांसाठी एक आमची खुशखबर असणारच आहे की तिथं आपण नवीन शोरूम चालू करत आहे. मी आता 2 दिवसापूर्वीच पाहिलं होतं की हडपसर मध्ये होणार आहे चालू. हडपसरला वेळ लागू पण शकतो. म्हटलं आता ज्यांना खरेदी सणासाठी करायची आहे म्हणून त्यांनी आम्ही लवकर येऊ शकतात. जरी नाही बरं झालं झालं म्हणजे. आमची ओपनिंगची पोस्ट 100% तुम्हाला व्हायरल झालेली तुम्ही दिसेल. सांगितलं होतं हो. नाही का झालेलं आमचं चालू परचेस, झालेलं दुकान आहे परचेस वगैरे झाले, फर्निचरचं इंटेरियर थोडं राहिलेले. मग आमचा प्लॅन दिखावा करायचा आहे का चांगल्या वस्तू द्यायच्या? कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं जिथं मेन ब्रांच असते ना तसे पूर्ण वस्तू तुमच्या सेकंड ब्रांच मध्ये नसतात. मग त्याच्यामुळे ना कस्टमर जरा नाराज होतो. तिथं असं होतं ना. तिथंही आमचा तोच प्रॉब्लेम असणार. इथं जेवढी जागा आहे तेवढी जागा तिथं नाहीये. त्याच्यामुळे तरी पण तुम्ही ह्याच्यातले तुम्ही प्रयत्न करणार 60 ते 70% क्वालिटी तिथं ठेवा. सगळ्या मिळतील. कारण इथल्या व्हिडिओ पाहून तिथल्या शॉपवर येणार. बरोबर. तसंच नाही का भेटलं पाहिजे. इथं जसं तुम्हाला पाहिजे तसं तिथं हवंय. हा, प्रयत्न असं करू होतं ना. आम्ही. कारण करू बरेच जास्तीत त्यांचा तोच प्रॉब्लेम आहे. मेन शाखेत खूप छान वस्तू आहेत आणि आम्ही second नाही, ला आमचं वैयक्तिक आहे ना, आमचं वैयक्तिक क्वालिटी आयटम राहणार आहेत आमचे, आणि सगळीकडे सारखे आयटम. मग त्याच्यामुळे आमच्या 3 शाखा होणार आहेत आणखी. त्याचं भविष्य ते नंतर सांगू. आम्हाला हडपसरमध्ये झालं तरी हडपसरची आमची खूप फिक्स झालं. आमच्या हडपसरची फिक्स सगळं झालेलं आहे. फक्त इंटेरियर फर्निचर आहे. हडपसर आम्हाला फक्त किती 10 मिनिटात आम्ही हडपसरला येतो. हो ठीक आहे. नाही वडकी आहे मला माहिती. तर इकडे यायला आमचे 2.5 तास चला गेले. या परत नेक्स्ट टाइम त्याचं समाधान, ग्राहकाचं